संभाजीनगरच्या खवड्या डोंगरावरून पडून मृत्युमुखी पडलेल्या चांदगुडे कुटुंबाला अंतर्गत कलह आता समोर आलाय। मुरलीधर, त्यांची पत्नी संगीता आणि मुलगा कुणाल यांचा मृत्यू झाल्याची घटना त्यांच्या आई-वडिलांना रात्री अंत्यसंस्कारापर्यंत नातेवाईकांनी माहिती होऊ दिली नव्हती। त्यानंतर तिघांचे अंत्यसंस्कार एकत्र करण्यात आले नाहीत। मुरलीधर चांदगुडे यांचा मृतदेह त्यांच्या मूळ गावी नेण्यात आला आणि तिथे अंत्यसंस्कार झाले। तर संगीता आणि कुणाल यांचा मृतदेह मुकुंदवाडी या आईच्या गावी नेला आणि त्यांच्यावर तिथे अंत्यसंस्कार करण्यात आले। पण या सगळ्या घटनेबद्दल सोशल मीडियात अनेक जण वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा करतात। यावरच संगीता चांदगुडे यांच्या बहिणीनं नेटकऱ्यांना काय आवाहन केलंय, जरा नीट पहा। तुम्हाला काहीच माहित नाहीये, तुम्ही आम्हाला ओळखत नाही, काही नाही, तुम्हाला कुठल्या गोष्टीची सत्यता माहित नाहीये, तरी तुम्ही सगळ्या गोष्टी खोट्या पसरवत आहे। तुम्हाला माहित आहे का तुमच्या सगळ्या व्हिडिओंनी माझ्या आई वडिलांना किती त्रास होतोय। आज आम्ही 4 बहिणी आहेत। आज आमच्या वडिलांनी त्यांचं पहिलं लेकरू गमावलेलं आहे। तुम्हाला जर फोटो वाटत असेल तर इकडे बघा, ही माझी बहीण आहे, ही माझी बहीण आहे। आज आम्ही 3 बहिणी पारख्या झालो आमच्या मोठ्या बहिणीला। कृपया कुठले पण व्हिडिओ बनवताना थोडा विचार करा, त्यांचं कुटुंब मागं आहे, ते कुटुंब संपलं चांदगुड्यांचं, पण तिचं कुटुंब आहे मागं आणि आमचं जगणं खूप मुश्किल होतंय। आम्ही आमच्या मनस्थितीत नाहीये की आम्ही कसं पुढे जायचं, आम्हाला कसं सावरायचंय। छत्रपती संभाजीनगरमधील चांदगुडे कुटुंबाच्या दुर्दैवी घटनेनंतर आता एक हळवं चित्र समोर आलंय। घरातील तिघांच्या मृत्यूनंतर त्यांचा लाडका पाळीव कुत्रा शेरू तब्बल 3 दिवस घरात एकटाच बंद होता। दरवाजाच्या बाहेर कोणाची चाहूल लागली की मालक परत आल्याच्या आशेनं शेरू दरवाजाकडे धावत यायचा। 3 दिवस मालक न दिसल्यानं त्याची मानसिक अवस्था चांगलीच बिघडली होती। अखेर पेट लव्हर्स असोसिएशनच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत शेरूची सुटका केली। आता त्याची विशेष काळजी घेतली जाणार आहे। इसको करने दो। हा चांदगुडे कुटुंबाच्या घरात त्यांचा पाळलेला कुत्रा शेरू, तो 3 दिवस घरात एकटाच बसून होता, बाहेर पडायला तयार नव्हता। आधी लोकांना कल्पनाच नव्हती। मग ज्या वेळेला जवळपास कोणी यायचं तेव्हा त्याला वाटायचं की घरचेच सगळेजण आलेत, त्यामुळे तो वाट बघायचा, काही वेळेला भुंकायचा। घरातून बाहेर पडायला हे जेव्हा डॉग लव्हर्स इथे आले तेव्हा तो बाहेर पडायला सुद्धा आधी तयार नव्हता।